अंधेरीमधील बहुचर्चित गोपाळकृष्ण गोखले पुलाचं आज उद्घाटन होणार आहे। पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन होणार आहे। गोखले पूल आजपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होणार आहे। तब्बल 2.5 वर्षांनी गोखले पूल हा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल याची दुसरी बाजू सुद्धा आता सुरू होणार आहे। गोखले पूल धोकादायक ठरल्यामुळे नोव्हेंबर 2022 मध्ये बंद करण्यात आला होता। त्यानंतर या पुलाच्या बांधकामावरून बराच गदारोळ सुद्धा झाला। पुलाची एक बाजू सुरू करण्याची मुदत वारंवार हुकलेली आहे। अंधेरी पूर्व व पश्चिम यांना जोडला जाणारा महत्वाचा पूल म्हणजे गोखले पूल। याच पुलाचं आज उद्घाटन होणार आहे। आपण पाहतोय पूर्ण 100% काम आहे ते या ब्रिजचं झालेलं आहे आणि गेल्या 2.5 वर्ष हे काम सुरू असून गेल्या काही महिन्यांपूर्वी एक मार्गिका आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर एका मार्गिकेचं काम प्रगतीपथावरती होतं। आता हेच काम आहे ते 100% पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गोखले पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे या पुलावरून पूर्व पश्चिम मार्ग आहे जो प्रवास आहे तो करता तो प्रामुख्याने हा पूल आहे तो एसपी रोडला प्रथमतः या ठिकाणी जोडला जातो आणि नंतर जो डावीकडून आणि उजवीकडून जो त्यालाच जोडून असा पूल काढून देण्यात आलेला आहे। तो पूल जुहू सर्कल या इथे जाणारा तो पूल आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीतून सुटका आता अंधेरीकरांची होताना आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी आहे ती काही वर्षांपूर्वी व्हायची आणि त्यानंतर हा जो निर्णय आहे तो घेण्यात आला। गोखले पुलाचं काम आहे ते आपण गेल्या अनेक वर्ष आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। रेल्वेच्या मार्गिकेवरून हा पूल आहे तो जातोय आणि त्यामुळे आपण ही जर गर्डर पाहतोय हे गर्डर देखील रेल्वेवरच्या ट्रॅकवरती बसवण्यात आलेला आहे। वाहतूक कोंडीतून सुटका या ठिकाणी अंधेरीकरांची होताना पाहायला मिळते। आज संध्याकाळी 5 वाजता बरोबर या पुलाचं उद्घाटन होणार आहे। मंत्री आशिष शेलार यांच्या माध्यमातून यांच्या हस्ते या पुलाचं काम उद्घाटन होणार असून मोठ्या प्रमाणात दिलासा मुंबईकरांना भेटणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रेसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।